हात हात मी करा सगळ्यांनी पुढे या चला तर याविषयी पन्हाळा तालुका पन्हाळा शहर अध्यक्ष म्हणून आपली काय भूमिका आहे, काय म्हणणं आहे? किती आनंद झालाय आपल्याला, चेहऱ्यावरून दिसतो ते आपण व्यक्त करा. पन्हाळा तालुक्याचा अध्यक्ष म्हणून ही कामगिरी आत्ताची आमची उल्लेखनीय झालेली आहे. सर्व नागरिकांनी असेल, पन्हाळ्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी जीवाची बाजी लावून यंदा उभारलेल्या कमळावरच्या पहिल्यांदाच पन्हाळा नगरपालिकेसाठी या 2 सीटा उभारल्या गेल्या आणि त्या प्रचंड बहुमताने यावेळी निवडून आलेल्या आहेत. जसं मला आठवतंय तसं स्थापनेपासून आज तागायत की पक्षावरच्या कमळावरच्या सीटा आजपर्यंत उभारल्या गेल्या नव्हत्या आणि त्या पहिल्यांदाच उभारल्या आणि जनतेनं त्यांना भरभरून असं प्रेम दिलेलं आहे मतांच्या रूपानं आणि त्या निवडून आलेल्या आहे. भाजपनं उभा केलेल्या 2 सीटा होत्या, म्हणजे दोन्ही निवडून आल्या, म्हणजे 100% रिझल्ट आला. इथून पुढे भाजपची वाटचाल पन्हाळ्यामध्ये कशी असेल? सन्माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील, आदरणीय खासदार धनंजयजी महाडिक साहेब, आदरणीय आमदार अमरजी महाडिक साहेब, जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर साहेब, आदरणीय आमचे आमदार सुरेशजी हळवणकर साहेब, या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे या सीटा इथं उभा करणं शक्य झालं, त्या निवडून आणणं शक्य झालं. आणि हा जो अश्वमेध यज्ञ जो सुरू झाला होता त्याचा आता वारू थांबणार नाही. आता तो निश्चितपणे पुढे जाईल. यावेळी 2 आम्ही सुरुवात केलेली आहे. निश्चितपणे पुढच्या वेळेला ही एकेरी संख्या आम्ही दुहेरी अशाच पद्धतीनं गाठू. भारतीय जनता पार्टीचा